राधे राधे. प्रश्न तुमचा उत्तर माझ्या या सिरीजमध्ये आपलं स्वागत. प्रस्तावनेची लांबण न लावता थेट विषयाला सुरुवात करतो. पुढचा प्रश्न घेतो. मुलांच्या खेळण्याबद्दल काही सांगा. तुटलेली बिघडलेली खेळणी घरात ठेवू नका. बॅटरी गेल्यामुळे बंद पडलेल्या खेळण्यांची बॅटरी ताबडतोब रिप्लेस करायची आहे. वाघ, सिंह अशा हिंस्त्र प्राण्यांची खेळणी आणायचीच नाहीत. मुख्य म्हणजे मुलांचा एखाद्या खेळण्यातला इंटरेस्ट संपला किंवा त्या खेळण्याबरोबर खेळण्याचं त्यांचं वय सरलं की ती खेळणं लगेच फेकून द्यायचं आहे. निरुपयोगी खेळण्यांची साठवणूक करायची नाही. जी खेळणी उपयोगातली आहेत, चांगली आहेत, त्यांचं स्टोरेज घराच्या वायव्येला करायचं आहे. भंगार सामान कुठे ठेवावं? भंगार सामान घरात कुठेही ठेवायचं नाही, सरळ फेकून द्यायचं आहे. टीव्ही कुठे असावा? टीव्ही शक्यतो पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावा. मुलांचा बराचसा वेळ टीव्ही बघण्यात जातो. टीव्ही पूर्वेला किंवा उत्तरेला ठेवला तर मुलं आपोआप शुभ दिशेकडे तोंड करून बसतील. शिवाय या केसमध्ये सिटिंगची रचना पश्चिम किंवा दक्षिणेला होणार हे ओघानं आलं आणि अशी रचना वास्तू फ्रेंडली असते. बेडरूममध्ये टीव्ही ठेवला तर चालेल का? अजिबात नको. बेडरूम फक्त विश्रांतीसाठी असावी. टीव्ही बघण्याचा कार्यक्रम हॉलमध्येच केलेला चांगला. बेडरूममधून शक्य होतील तितकी विजेवर चालणारी उपकरणं हटवायची आहेत. टीव्ही, डेक, स्पीकर, कॉम्प्युटर, साईड लॅम्प, आन्सरिंग मशीन, कॉर्डलेस टेलिफोन बेडरूममध्ये ठेवायचे नाहीत. अगदीच इलाज नसेल तर तुमच्या बेडपासून किमान 6 फूट अंतरावर ती राहतील याची काळजी घ्यायची आहे. रात्री झोपताना ही उपकरणं अनप्लग करायची आहेत. फक्त स्विच ऑफ करून भागणार नाही, अनप्लग करायचे आहेत. डोरबेल कोणत्या म्युझिकची असावी? कानठळ्या बसणाऱ्या आवाजाची डोरबेल लावू नका. ज्या आवाजानं छातीत धस्स होतं त्या आवाजानं वास्तू आणि वास्तूतली एनर्जीही डिस्टर्ब होणार. म्हणून बेलचं संगीत मंद आणि कर्णमधुर असावं. स्तोत्र किंवा मंत्राचा उच्चार करणारी बेल ही चालेल. व्यवसायातील अडचणी सुटण्यासाठी एखादा अगदी सोपा उपाय सांगा. चांदीच्या वाटीत किंवा थाळीत गंगाजल भरून त्यात 10 मोती शंख ठेवायचे आहेत आणि ही थाळी उत्तरेला ठेवायची आहे. व्यवसायातल्या अडचणी नक्की दूर होतील. आमच्या घरातील आरसा फुटला, यातून काही वाईट सूचित होतं का? आरसा फुटणं शुभ मानलं जातं. एखादं संकट त्या आरशावर येऊन तुटतं अशी समजूत यामागे आहे. दारासमोर काढायच्या कल्याणकारी स्वस्तिकाबद्दल सांगा. उत्तर किंवा पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम किंवा दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचं स्वस्तिक उंबरट्यासमोर काढावं. त्यावर मधोमध सुपारी आणि 4 बिंदूंवर रुपया, हळकुंड, खारीक आणि बदाम असं क्रमानं ठेवावं. दररोज हे करणं शक्य नसेल तर किमान वाढदिवशी आणि सणासुदीला तरी करावं. आणि तेही शक्य नसेल तर विड्याच्या पानावर अक्षता, नाणं आणि सुपारी ठेवून ते पान उंबरठ्यावर ठेवावं. राधे राधे.